नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहेत मिक्स फालुदा आईस्क्रीम. तर रेसिपीज पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहेत फालुदा मिक्स केसर पिस्ता फ्लेवरचा प्रेमिक्स घेतलेला आहेत मी फालुदा. तर त्यासाठी मी पहिले सब्जा सीड्सचे त्या मी पाण्यात भिजत घालत आहेत. 1 चमचा सब्जा सीड घेतलेला आहे आणि त्या प्रीमिक्समध्ये पण सब्जा सीड असतात. थोडेसे मी पुन्हा वरतून घालणार आहेत आणि त्यासाठी मी 1 पाऊच आहेत तर ते मी अर्धा पाऊच वापरणार आहेत. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 लिटर पाऊण लिटर असं दूध घालत आहेत. त्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहेत. 5 मिनिटं असं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे चांगलं. त्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. गाईचं दूध आहे तर ते पतलं असतं पहिलेच, त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. तुम्ही पिशवीचं दूध असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता आणि घट्ट दूध असलं तर थोडंसं पाणी घालायला काही हरकत नाही. गाईचं दूध पहिलेच पतलं असतं त्यामुळे मी त्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही. 5 मिनिटं असं छान असं उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फालुदा प्रीमिक्स घालते. तुम्ही घरी पण फालुदा प्रीमिक्स नसेल तर घरी पण करू शकता. बारीक शेवई असते आपली, ती बारीक शेवई आणि मिल्क पावडरचा वापर करून घरीच आपली एकदम साधी आणि सिंपल पटकन होणारी रेसिपीज आहेत. तर हे मी त्यामध्ये मिक्स करून घेते आणि 5 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे ते. आणि त्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. त्या प्रीमिक्समध्ये पहिली पण साखर असते आणि वरतून आपल्याला थोडी साखर घालायची आहेत. खूप छान अशी टेस्ट लागते केसर पिस्ता प्रीमिक्स फ्लेवरची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्याला ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहेत. हे बघा थंड झाल्यानंतर असं त्याचा कलर चेंज झाला आहे आणि खूप छान असं चवीला लागते. टेस्ट पण खूप छान लागते. आपण ती आता वाटीत काढून घेऊया आणि वरतून सीड्स घालूया, सब्जा सीड्स. आणि आईस्क्रीम आपले जी फ्लेवरची आईस्क्रीम असेल ती आईस्क्रीम घालून वरतून आपण काजू बदाम घालून घेऊया आणि एकदम छान अशी आपली रेसिपीज तयार होते. खूप छान लागते चवीला. रेसिपीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.